भगवान गणेश हे आपल्या धर्मातील आराध्य दैवत असून त्यांना विघ्नहर्ता आणि सुखकर्ता मानले जाते. त्यांच्याबद्दल थोडक्यात या ठिकाणी मी सांगू इच्छितो. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करताना सर्वात आधी गणपतीची पूजा केली जाते. गणेशाचे स्मरण केल्याने कार्यामध्ये येणारे सर्व अडथळे दूर होतात. गणपती हा 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती आहे. विद्यार्थ्यांसाठी आणि ज्ञान उपासकांसाठी तो बुद्धीचा दाता मानला जातो. गणपतीचे मोठे कान चांगले ऐकण्याची आणि मोठे मस्तक मोठ्या विचारांची शिकवण देते. त्यांच्या हातातील पाश आणि अंकुश हे मनावर नियंत्रण ठेवण्याचे प्रतीक आहेत. संकटाच्या वेळी भक्तांचे रक्षण करणारा तो विघ्नहर्ता असून घरात सुख समृद्धी आणणारा तो सुखकर्ता आहे. सार्वजनिक गणेशोत्सवाद्वारे समाज एकत्र आला, ज्यामुळे गणपती हे सामाजिक एकात्मतेचेही प्रतीक बनले आहे. भगवान गणेशाची उपासना आपल्याला जीवनातील कठीण प्रसंगांना धैर्याने सामोरे जाण्याची शक्ती देते.